अख्खा मार्केट आता आपलं आहे. अख्खा मार्केट आता आपलं आहे. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनल वरती मिळून जातील. तर हा जो आपण टायटस आहे तो लाईट मोशन मधून क्रिएट केलेला आहे. खूपच सोपा आहे हा जो टायटस आहे तो क्रिएट करणं. सर्व एडिटिंग आहे त्या लाईट मोशन मधूनच केलेली आहे. आणि हा जो टायटस आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला. यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं नाव टाकू शकता, तुमचं आडनाव टाकू शकता आणि ज्यांचं पण नाव टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता आणि हा जो टायटस आहे तो क्रिएट करू शकता. तर हा जो टायटस आहे तो क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते लाईट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जो आपण बीटमॅप प्रोजेक्ट दिला आहे तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग लेयर मिळून जातील खूप सारे. तर आपल्या पहिल्यांच्या इथे आल्यानंतर आहे ना सिम्पली इथे तुम्हाला आहे ना आता हे जे इमोजी आहेत ते तुमच्यात वेगळे दिसत असतील ते पहिलं आपल्याला टिक करायचे. तर आपल्याला काय करायचं त्या लेअरवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला एडिट टेक्स्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. इथून हा जो इमोजी आहे मी तुम्हाला दिल ऑल मटेरियलमध्ये तर सिम्पली इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वी ऑल फोंटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून 3 डॉटवरती क्लिक करून इम्पोर्ट फोंट्सचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तो फोंट आहे ते इम्पोर्ट करून घेऊन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे जे इमोजी आहेत ते दिसू लागतील. एकदा तुम्ही बॅक करा आणि परत ओपन करा, सर्व इमोजी आहेत ते दिसू लागतील. तर अशा प्रकारे इथून केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली एक आपण ग्रुप दिलाय ते त्याचे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं हा जो ग्रुप आहे तो सिम्पली ह्या डोळ्याच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर हे ते जे नाव आहे ते आपल्याला दिसू लागेल. तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला आहे ना आपण 5 लेयर दिलेले आहेत. तर शेवटखालची जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट टेक्स्टमध्ये जाऊन जे पण इथून तुम्हाला जे नाव टाकायचं आहे इथून सिम्पली ते नाव आहे ते टाकायचं अशा प्रकारे. तर इथून मी मयूर आहे ते टाकतो माझं नाव सिम्पली. इथून टाकल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली ते इमोजी आहेत ते तुम्हाला इथे ॲड करायचे. तर इथून इमोजी आहेत ते ॲड कसे करायचे तर त्या इमोजीवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला मूव्ह आणि ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून तुम्हाला जेवढं जिथे पण पाहिजे म्हणजे हे इमोजी तिथे तुम्ही अशा प्रकारे नेऊ शकता. तर सिम्पली आपण अशा प्रकारे ठेवूया. त्याच्यानंतर वरचा जो इमोजी ते आपण अशा प्रकारे इथे आणूया. जेवढा पण म्हणजे नावानुसार तुम्हाला हे जे इमोजी आहेत ते ॲड करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे 4 इमोजी आहेत ते पण सेम प्रोसेस आहे. मूव्ह आणि ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती जाऊन जिथे पण आपल्याला हे सेट करायचे तिथे तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. इथून सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे नाव आहे जर तुम्हाला नावाचा कलर चेंज करायचा असेल तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचे. कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून हा जो आपण कलर घेतला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून जो पण तुम्हाला कलर आवडेल इथून सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे. तर इथून आपण सिम्पली हा जो आहे तो ठेवूया इथून बॅक करूया. तर अशा वेळी इथून हे जे नाव आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जिथं आपला ग्रुप आहे हा इथे जे आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथून आपल्या ही जी इमेज आहे ती पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायची. त्याच्यासाठी सेटिंगच्याकडे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की हे जी इमेज आहे ते आपल्या इथून सेव्ह करून घ्यायची. सेव्ह केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हा जो ग्रुप आहे तो बंद करायचा आहे. सिम्पली ह्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणि वरचे जे 4 लेयर आहेत ते आपल्याला चालू करायचे. अशा प्रकारे त्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला हे जे 4 लेयर आहेत ते इथून दिसून लागतील. तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे ती जी आपण ही इमेज आहे तिथे अशा प्रकारे दिसत आहे तर सिम्पली आपल्याला ते बदलून घ्यायची. तर त्या लेअरवरती क्लिक करायचे. कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आता तुम्ही तुमच्या नावाचे इथून इमेज सेव्ह करून घेतले ते इथे सिलेक्ट करायचे अशा प्रकारे. ते इथून सिलेक्ट केल्यानंतर तुमचे इथे दिसू लागेल. इथून पुढचे 4 लेयर आहेत त्या सर्वांना ही जी लेयर आहे ती म्हणजे ॲड करून घ्यायची. घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे इथे तुमचे वर रेडीज आपण इफेक्ट दिलेले आहेत लेअरमध्ये तर इथे तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट ॲड होऊन जातील तुमच्या नावाला आहेत ते. त्याच्यानंतर आपण एक इफेक्ट देईल. सिम्पली इथून आपल्या चिन्हावरती क्लिक करून इथून ॲड करू शकता. तर इथून माझ्यात म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते म्हणजे बंदच होतं डायरेक्ट आणि सेव्ह पण होई नाही. त्याच्यामुळे हा जो इफेक्ट आहे तो ॲड करत नाही. मी तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो ऑल मटेरियलमध्ये देईल. तर इथून तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे हा जो टायटस आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता लाईट मोशनमधून. तर हा जो टायटस आहे तो क्रिएट केल्यानंतर सेव्ह करण्यासाठी पुन्हा आपल्या सेटिंगच्या डेल ऑप्शन आहे वरती त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट करू शकता. तर अशा प्रकारे इथून व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.